नमस्कार. आज शिकणार आहोत आपण फेमिकोल बॉटल कशी यूज करायची, रांगोळी डिझाईन कशी काढायची फेमिकोल बॉटल वापरून. पहिले मी हे बघा रांगोळी गाळून घेणार आहे. आपल्याला रांगोळी व्यवस्थित गाळून घ्यायची आहे आणि हे जाळ इथे आपल्याला टाकून द्यायचं आहे. हे बघा मी फेमिकोलची बॉटल घेतली आहे आणि हे झाकण घेतलं आहे. हे झाकणचा वरचा टोक थोडा मी कट केला आहे, बघू शकता तुम्ही. वरचा टोक असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ताईची कमेंट होती एका ताईची की फेमिकोलची बॉटल कशी यूज करायची आणि रांगोळ्या कशा काढायच्या, त्या पद्धतीने मी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यूजफुल व्हिडिओ आहे की फेमिकोलची बॉटल आपल्याला कशी यूज करायची आहे, म्हणजे आपल्याला सोप्यात सोप्या रांगोळ्या कशा काढता येतील फेमिकोलच्या बॉटलने. हे बघा अशा पद्धतीने मी रांगोळी भरून घेतली आहे, बघू शकता तुम्ही. असं झाकण लावून आपल्याला काय करायचं आहे, चाळण ठेवायची. जाळीची डबी घेतली बघा. जाळीच्या डबीत रांगोळी भरून अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचे. बाजारात 20 ते 30 रुपयाला आपल्याला ही जाळीची डबी दिवाळीच्या टायमाला भेटते, घेऊन यायची आहे. अशा पद्धतीने बघा गोल काढून फेमिकोलची बॉटल बघा, त्याच्याने डॉट किती इझिली आपले पडतायत, बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला रांगोळी व्यवस्थित मी गाळली तशी गाळून घ्यायची आहे. बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की तुम्ही फेमिकोलची बॉटल कशी वापरता ते दाखवा. मी आज त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, यूजफुल व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ सोडून अजिबात जाऊ नका. हे बघा अशा पद्धतीने डॉटही किती सुंदर पडतात. हे तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. हे बघा व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपल्याला 2 डॉट आहे ना, त्याच्यामध्ये असा पानाचा आकार काढायचा आहे. एका बोटाने फक्त. हे बघा इथून आणि इथून आणि अशा क्रॉसमध्ये, म्हणजे पानाचा आकार तयार होतो. अगदी फेमिकोलची बॉटल मी आज दाखवली आहे तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला यूज करायची. आपल्याला फक्त रांगोळी व्यवस्थित गाळून घ्यायची आहे आणि वरचा टोक ना फेमिकोलच्या बॉटलचा थोडा कट करायचा आहे. हे बघा अशा पद्धती मोठा डॉटही आपण पाडू शकतो, खूपच इझिली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कसं यूज केली फेमिकोलची बॉटल. तशा पद्धतीने मी व्हिडिओ आणत जाईल. हे बघा मी सोप्यात सोपी पद्धतीने तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. हे बघा एका बोटाने असं व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचे. डॉटला थोडंसं क्रॉसमध्ये करून अशा पद्धतीने आपल्याला फ्लावरही आपण काढू शकतो फेमिकोलच्या बॉटलने डॉट पाडून, बघू शकता इझिली. व्यवस्थित असं आपल्याला जोपर्यंत गोल होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित गोल करून अशा पद्धतीने फ्लावर काढून घ्यायचे. इंस्टाग्रामवर बी माझी ID जेल रंगोली नक्की ट्राय करा आणि माझं JS रंगोली चॅनल पण आहे, JV रंगोली चॅनल पण आहे आणि JR रंगोली चॅनल आहे. माझे 4 चॅनल आहे, नक्कीच ट्राय करा. सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याच्यामध्येही मी भरपूर रांगोळ्या किंवा व्हिडिओ टाकले यूजफुल. नक्कीच ट्राय करा, नक्की सबस्क्राईब करा तेही चॅनलला. बऱ्याच ताईची कमेंट होती की फेमिकोलची बॉटल तुम्ही कशी यूज करता, मी आज दाखवली आहे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायची रांगोळी आणि भरून घ्यायची आहे आणि वरचा टोक थोडा कट करायचा आहे. बॉटलचा झाकणचा वरचा जो पॉईंट आहे तो आपल्याला कट करायचा आहे, नाहीतर गळत नाही. आणि रांगोळी गाळली नाही तर अजिबात गळत नाही, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला बघा गोल करून घ्यायचे. कलरफुलमध्ये तर अगदी खूपच सुंदर दिसतात हे फुलं. तुम्ही देवाऱ्यासमोरही काढू शकता अशी छोटी छोटी फुलं, किंवा दरवाजाच्या बाहेरही सरळ लाईनमध्ये अशा पद्धतीचे फुलं काढू शकता, म्हणजे बॉर्डर डिझाईन होईल आपली उंबरेटाची. मी सोप्यात सोप्या पद्धतीचे इझिली कोणालाही येईल असे रांगोळी व्हिडिओ आणते आणि खास करून बेसिक पद्धतीने आणते, घरगुती सामानने, की आपल्याला यायला पाहिजे, जेणेकरून यायला पाहिजे अशा पद्धतीने मी व्हिडिओ आणते.
हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मुठीने एक सोडून एक असे कलर टाकून घ्यायचे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने दुसरा कलरही आपल्याला एक सोडून एकामध्ये टाकून घ्यायचा आहे. मुठीने डॉट कसे टाकायचे तोही व्हिडिओ नक्की ट्राय करा. सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट टाकायचं. तोही माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा. व्हिडिओ माझा आपल्याला फेमिकॉलच्या मागच्या बाजूने, हे बघा, मागच्या बाजूने असं गोल करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही, राऊंड फिरवून घ्यायचे. इथेही छोटेही डॉट आपल्याला फेमिकॉलच्या बॉटलने टाकता येतात. बघू शकता तुम्ही, छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. इथेही आपण बघा इझिली डॉट टाकत आहोत. छोटे मोठे तुम्ही फेमिकॉलच्या बॉटलने डॉट पाडू शकता. खूपच यूजफुल बॉटल आहे. नक्की ट्राय करा तुम्ही, ही नक्कीच येईल तुम्हालाही. बोटाने वरती सरकत जायचे आपल्याला, थोडा डॉट अशा पद्धतीने. हे बघा, हे पानांचा जो आकार आहे त्याच्यामध्ये आपण मुठीने छोटे छोटे डॉट टाकून घेणार आहोत. ज्याला कलर अगदी भरता येत नसेल त्याने अशा पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे. नंतर बोटाने थोडं हलकं सरकत जायचे. म्हणजे अशा पद्धतीने सुंदर असे आपले पानं डिझाईन दिसता. बघू शकता तुम्ही. ज्याला अगदी रांगोळी कलर भरता येत नसेल त्यांच्यासाठी मध्येही आपल्याला लाल किंवा कुठलाही कलर चुटकीने टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथेही आपण कलर टाकून घेणार आहोत. खूपच सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ आणणार आहे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करा. मध्येही बघा सरळ आणि असं प्लसचं हे करून आपल्याला शुभ स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्येही आपल्याला लाल कलर भरून घ्यायचा आहे. व्यवस्थित मध्येही आपल्याला लाल कलरच्या छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे. आपल्याला पिवळा कलर ही थोडासा टाकून घ्यायचा आहे. मध्ये थोडंसं असं गोल करून आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, पिवळा कलर. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा, फेमिकॉलची बॉटलने हे कसं यूज केलं मी सांगितलं आणि किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. बघू शकता. अशाच पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. कमेंट करायला विसरू नका. आणि कशा पद्धतीचे मी व्हिडिओ आणू तेही सांगा. आणि मी जास्त बोलत असेल तेही सांगा, डिस्टर्ब होत असेल तेही सांगा. धन्यवाद.